मित्रांनो, सध्या जी काही आपली ह्या पिकांची लागवड झालेली आहे, तर ह्या पिकांवर सध्याच्या परिस्थितीमध्ये अळीचा किंवा इतर अजून किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. नमस्कार. तुमच्याकडे देखील कॉटन, सोयाबीन, मका किंवा अशा इतर पिकांची लागवड झाली आहे का? तर हा व्हिडिओ नक्की एकदा बघा. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जी काही आपली ह्या पिकांची लागवड झालेली आहे, तर ह्या पिकांवर सध्याच्या परिस्थितीमध्ये अळीचा किंवा इतर अजून किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. मग यामध्ये ॲफिड देखील आहे किंवा मावा देखील आहे, की जो देखील खूप अडचण करतो. मग अशा वेळेस आपण जर सुरुवातीपासूनच कमी खर्चात जर प्रिव्हेंटिव्ह काम केलं तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. तर यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून लाखो शेतकऱ्यांनी बायोबिटर हे सिनेमम वेरम ऑइल युक्त असलेलं कॉन्टॅक्ट सिस्टमिक प्रोडक्ट सुरुवातीपासून वापरलेलं आहे. तर याला शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच पसंती का बरं दिली आहे? एक तर हे स्वस्त आहे, दुसरं हे वॉटर बेस असल्यामुळे कुठल्याही कीटकनाशकात, बुरशीनाशकात, तणनाशकात, पोषकात, खतात कशासोबतही तुम्ही फवारणीसाठी किंवा ड्रिपद्वारे देण्यासाठी किंवा पाटपाण्याद्वारे देण्यासाठी तुम्ही वापरू शकतो. तसेच बायोबिटरचा फायदा आपल्याला 2-3 प्रकारे होतो. ते अशा प्रकारे, एक तर आपल्याला वारंवार लेबर कॉस्ट द्यायची गरज नाही. कुठलीही आपला एखादा स्प्रे असेल त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करू शकतो. दुसरा एक फायदा आहे, यातील सिनेमम वेरम ऑइल कॉन्टॅक्ट सिस्टमिक पद्धतीने काम करतं. त्यामुळे मुळांच्या येथील देखील किडी आणि झाडाच्या पानांच्या, फुलांच्या, फळांच्या किंवा कुठेही जे काही पानं असतील तिथे देखील हे कडू करतं आणि जी काही याची बिटर टेस्ट येते, यामुळे किडी स्वतः देखील खात नाही आणि तिथे खराब टेस्ट असल्यामुळे ते स्वतःची अंडी देखील तिथे घालत नाही. मग त्यामुळे आत्ताच्या स्प्रेमुळे आत्ताचा आणि पुढच्या काही 15 दिवसापर्यंतचं देखील आपल्याला अडचण येत नाही. फक्त बायोबिटरचा वापर करत असताना जर आपल्याकडे भाजीपाला किंवा इतर पीक असेल की जे आपण डायरेक्ट खाणार असू, तर या पिकामध्ये फुलं लागणीच्या पूर्वीपर्यंत फक्त याचा वापर करावा. बाकी कॉटन, सोयाबीनमध्ये याची कधीही कुठल्याही स्टेजला वापरायची अडचण नाही. तसेच मकामध्ये देखील आपण शक्यतो चारा हा स्टोअर करत असू तर तिथे आपण याचा शेवटपर्यंत वापर करू शकतो. धन्यवाद.